नमस्कार मंडळी. तर आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी वांग्याच्या फोडी अशा करून घेतलेल्या आहेत, त्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांग्याचे फोडी करून घेऊ शकता. तर इथे कढई घेतलेली आहे, ते कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी परतल्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे छान असा कलर बदलेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे कांदा छान परतत आहे. आता यामध्ये आपल्याला खोबरं आणि लसूण जे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून ते टाकायचं आहे. तर खोबरं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये लसूण टाकायचं आणि ते मिक्सरमधून बारीक करून या कांद्यासोबत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर हे परतल्याच्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत. तर मी इथे लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि गरम मसाला हे 3 मसाले टाकत आहे. आणि त्याचसोबत थोडंसं असं जो पोहे खायचा चमचा असतो आपला नाश्ता करायचा, त्या चमच्याने 1 ते 2 चमचे भरून पाणी टाकत आहे, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. तर इथे बघू शकता छान असा मसाला मी परतून घेत आहे. तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला. आता यामध्ये जे वांग्याच्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे. त्यासोबत मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वांगं छान असं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला 1-2 मिनटं. तर इथे छान असं हलवून घेते, मिक्स करून घेते मसाल्यामध्ये. आणि बघू शकता इथे छान असं परतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर गरम पाणी जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं गरम पाणी टाकायचं आहे. याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे. तर आता उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे भरून कूट टाकायचा आहे. तर इथे मी 2 चमचे भरून कूट टाकत आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा, खूप छान लागते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस कमी करायचा आहे. यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. छान असं उकळून घ्यायचं आहे भाजीला. आणखीन 1-2 मिनटं छान कमी गॅसवर उकळायची. त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. 5-6 मिनटं शिजून घ्यायचं. वांगे लगेच शिजतात. झाकण काढायचं. एकदा चेक करायचं वांगे शिजलेले आहेत का. जास्त गाळ करायचे नाही, वांगे शिजवायचे नाहीत जास्त. तर इथे आता वांगे छान शिजलेले आहेत. मी इथे गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये ही भाजी तुम्हाला काढून दाखवते. खूप मस्त झालेली आहे. तर तुम्ही ही भाजी पहिल्यांदा